विरारमधल्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीमध्ये 17 जणांचा जीव गेल्याच्या नंतर ज्या अति धोकादायक इमारती आहेत यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता। आज संध्याकाळी रात्री 8 वाजता सुद्धा विराट नगरमध्ये आदिनाथ या इमारतीमधल्या सेकंड फ्लोअरच्या जो संरक्षण कठडा आहे हा कोसळलेला आहे। सुदैवानं हा जो कठडा आहे हा एका समोरच्या दुकानावरती कोसळलेला होता, त्यामुळं या ठिकाणी जे दुकानाचा भाग जो आहे हा या ठिकाणी कोसळलेला आहे। मात्र यामध्ये कुणाची जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही आहे। सध्या वसई विरार महापालिका आणि पोलीस प्रशासन या घटनास्थळावरती दाखल झालेलं आहे। सध्या माझ्यासोबत जे आहेत हे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत आहेत। नेमका हार्दिकजी काय नेमकी घटना झालेली होती? आज आपण विराटनगर विभागामध्ये ही जी इमारत होती ह्या इमारतीचा वरचा पॅरापीटचा कठडा असतो, आदिनाथ सोसायटीचा हा कठडा कोसळला। तो सेकंड फ्लोअरवरच्या बाल्कनीवर येऊन ती डायरेक्ट खाली दुकानांच्या शेडवर पडलेली आहे। कोणत्याही प्रकारची जीवितहानी इथे झालेली नाही, वित्तहानी झाली असेल पण सुदैवाने जीवदानी आईच्या कृपेने कोणालाही एक साधा स्क्रॅचसुद्धा आलेला नाही। त्यांची सर्वांची म्हणजे साधारणपणे 9 दुकानं आणि 12 रहिवासी जे इमारतीतले फ्लॅट्स आहेत त्यांची राहायची व्यवस्था बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे शेजारच्या मंगल कार्यालयामध्ये आपण केलेली आहे। निश्चितच या दुर्घटनेमध्ये कुणाचीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी कोणी झालेलं नाही आहे। मात्र या ठिकाणी सध्या या सर्व रहिवाशांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या सर्वांची जी व्यवस्था जी आहे ती सुरक्षित स्थळी करण्यात आलेली आहे। मात्र वसई विरारमध्ये अशा अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर झाला असल्यामुळे अनेक रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।